नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना. MHRD UDAS प्लस मध्ये स्टुडंट मॉड्यूल कंप्लीट झाल्यानंतर सर्टिफाईड कसे डाउनलोड करून घ्यायचे हे आपण आज पाहणार आहोत. तरी सर्वात पहिले गुगल मध्ये जाऊन MHRD UDAS प्लस असे टाईप करा. टाईप केल्यानंतर इथे स्टुडंट मॉड्यूल मध्ये दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आपला. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर पुढे जो ऑप्शन येतो इथे तुमचा युजर नेम म्हणजेच शाळेचा डॅशकोड असतो तो डॅशकोड टाकायचा आहे इथे. त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे. जे MHRD UDAS प्लसला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चा घालून लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर असा पेज ओपन होतो. इथे डाव्या बाजूला बरेच असे ऑप्शन दिसत आहेत. ते सर्व ऑप्शन आता कंप्लीट झालेले आहेत. आता आणखी एक ऑप्शन न्यू म्हणून दिसत आहे स्कूल कंप्लीशन म्हणून. त्या स्कूल कंप्लीशन ऑप्शनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होतो. इथे तुम्हाला टोटल स्टुडंट कंप्लीटेड म्हणून दिसत आहे. जर टोटल स्टुडंट आणि कंप्लीटेड दोन्ही सारखे असतील तर तुमचा डाटा कंप्लीट झाला असं समजायचं आहे. जर इन प्रोग्रेस आणि नॉट स्टार्टेड असतील तर ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे सर्व ओके असल्यानंतर खाली एक तुम्हाला बॉक्स दिसत आहे. त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. क्लिक करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करा. सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आर यू शुअर म्हणून विचारते तिथे ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर येथे थँक्यू फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा म्हणून येतो. डेट आणि टाईम येतो. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि इथे डाउनलोड म्हणून दिसत आहे एनरोलमेंट समरी डाउनलोड म्हणून. हा सर्टिफिकेट डाउनलोड करून घेणे गरजेचं आहे. कंपल्सरी सर्टिफिकेट डाउनलोड करून घेतला पाहिजे. तर सर्टिफिकेट डाउनलोड होत आहे. सर्टिफिकेट डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा क्लास वाईज कॅटेगरी वाईज बॉयज गर्ल्स असं सेपरेट डाटा तिथे ओपन होतो. तर डाउनलोड होत आहे. डाउनलोड झाल्यानंतर आता अशा प्रकारे फाईल ओपन होतो. हा फॉर्मॅट तुम्ही त्याचं प्रिंट काढून फाईल करून ठेवायला पाहिजे वर्षाचा. येथे बॉयज गर्ल्स क्लास वाईज आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज आहे, मायनॉरिटी वाईज आहे. हे सर्व बघून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे रिपीटर्स म्हणून एक कॉलम आहे. हा CWSN च्या खाली रिपीटर्स. या रिपीटर्समध्ये कोणते विद्यार्थी आहेत का नाही ते बघून घ्यायचं आहे. रिपीटर्समध्ये जर विद्यार्थी असले तर ते आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. ते स्कूल डाटामध्ये जाऊन GPEP मध्ये EP जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जाऊन तो क्लिअर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे स्टुडंट मॉडेलमध्ये सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचे. असेच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद.